नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोविंद वाळके सर आपले मॅथराइज अकॅडमी चॅनल मध्ये स्वागत करतो। तर बघा, आज आपण पाहणार आहोत पुढचा प्रश्न आणि प्रश्न असा आहे, फाइंड द इनव्हर्स ऑफ। इथं आपल्याला 3x3 चा मॅट्रिक्स दिलेला आहे आणि तो जो दिलेला मॅट्रिक्स आहे त्याच्यामध्ये जे एलिमेंट्स आहेत ते ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहेत, साइन थीटा आणि कॉस थीटा। तर बघा आता त्याच्यामध्ये पहिला सब क्वेश्चन असा आहे की त्याचा इनव्हर्स फाइंड करण्यासाठी त्यांनी कंडिशन अशी दिली की एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करून याचा आपल्याला इनव्हर्स फाइंड करायचा आहे। तर बघा सोल्युशन मध्ये सर्वप्रथम आपण या दिलेल्या मॅट्रिक्सचा इनव्हर्स फाइंड करू, जेणेकरून आपल्याला तो मॅट्रिक्स जो आहे इन्व्हर्टिबल आहे किंवा नाही हे समजेल। तर बघा, डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू cos theta minus sin theta 0 sin theta cos theta 0 0 0 1। तर बघा, आपल्याला डिटर्मिनंटचा फॉर्म्युला माहिती आहे। सर्वप्रथम आपण cos theta घेऊन cos theta इनटू त्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये त्याचा कॉलम आणि रो सोडून दिल्यानंतर उरलेल्या एलिमेंटचा डिटर्मिनंट घेतो। आपण हे डिटर्मिनंट घेतो cos theta इनटू 1 डायरेक्टली 0 इंटू 0 माइनस 0 इंटू 0 0, पुन्हा माइनस इथं माइनस साइन थीटा आहे तर असं येईल मग माइनस साइन थीटा इंटू त्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये साइन थीटा इंटू 1 साइन थीटा येतो माइनस 0 इंटू 0 0, आणि त्याच्यानंतर पुन्हा प्लस मध्ये हा 0 येऊन 0 इंटू साइन थीटा इंटू 0 0 माइनस 0 इंटू कॉस थीटा 0। त्याच्यानंतर cos थीटा माइनस 0 हा cos थीटा येतो आणि cos थीटा इंटू cos थीटा cos स्क्वेअर थीटा येतो। त्याच्यानंतर माइनस इंटू माइनस हे प्लस होतं आणि sin थीटा माइनस 0 म्हणजे sin थीटा आणि sin थीटा इंटू sin थीटा sin स्क्वेअर थीटा आणि प्लस हे 0 येतो। आणि आपल्याला माहित आहे sin cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 येतो, आणि प्लस जर 0 केलं तर ते 1च येतो, म्हणजे इथे येईल 1। म्हणजे दिलेला जो मॅट्रिक्स आहे त्याचा डिटर्मिनंट आला 1, तो नॉन झिरो आहे। म्हणजे या ठिकाणी जो दिलेला मॅट्रिक्स आहे तो इन्व्हर्टिबल आहे, किंवा त्याला आपण असं लिहू शकतो, देअरफॉर ए इनव्हर्स एक्झिस्ट। आणि जेव्हा आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशन किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन करायचं असतं त्यावेळेस बघा, आता इथं आपण असं कन्सिडर करतो, इथं दोन क्वेश्चन आहेत सब क्वेश्चन, एक एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन आणि दुसरा कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचा। हा फर्स्ट आहे, तर आपण इथं फर्स्ट नाव देऊन असं करू, रो ट्रान्सफॉर्मेशन करताना असं घ्यायचं, कन्सिडर ए इंटू ए इनवर्स इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स। तर बघा, या ठिकाणी आपण ए ची व्हॅल्यू घेऊ, ए म्हणजे ए मॅट्रिक्स, इथे येईल कॉस थीटा मायनस साइन थीटा 0, इथं साइन थीटा आहे, कॉस थीटा 0 आणि इथं 0 0 1 इंटू ए इनवर्स। जेव्हा आपण आपल्याला 3x3 चा मॅट्रिक्स दिलेला असतो त्यावेळेस आयडेंटिटी मॅट्रिक्स हा त्याचा 3x3 चा असतो, 1 0 0 0 1 0 0 0 1। आता याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला हा जो cos थीटा आहे त्याच्या ठिकाणी 1 आणायचा आहे, पण आता ह्याचं आपल्याला हा जो cos थीटा आहे त्याला मल्टिप्लाय करावं लागेल cos थीटानं, कारण आपल्याला हा फॉर्म्युला तिथे यूज करायचा आहे। बघा, cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा फॉर्म्युला यूज केल्यानंतर तिथं 1 येतो, अदरवाइज तिथं 1 आणणं, किंवा त्याला जर आपण cos थीटाने डिवाइड जरी केलं 1 येतो, पण ह्या ठिकाणी हे फंक्शन चेंज होतं। sin थीटा जे आहे त्याच्या ठिकाणी sin थीटा आपण cos थीटा काय होतंय, tan थीटा होतो, मग इथं फंक्शन चेंज होते, पण आपल्याला फंक्शन चेंज न करता त्याला त्या ठिकाणी 1 आणायचं। तर त्या ठिकाणी 1 आणण्यासाठी बघा असं घ्यायचं, बाय इथं r1 मध्ये चेंज करायचं, r1 टेन्स टू r1 इंटू cos थीटा, त्याला cos थीटाला आपण मल्टिप्लाय करू, वी गेट। तर या ठिकाणी असं येईल, मग बघा पहिल्या रोला जर आपण cos थीटाला मल्टिप्लाय केलं तर cos थीटा इंटू cos थीटा cos स्क्वेअर थीटा येते, cos स्क्वेअर थीटा, पुन्हा इथं मायनस साइन थीटा इंटू cos थीटा इंटू cos थीटा, आणि 0 इंटू cos थीटा म्हणजे इथं 0 येईल। त्याच्यानंतर सेकंड रो आणि थर्ड रो ॲज इट इज राहतो, म्हणजे इथं येईल sin थीटा cos थीटा 0 sin थीटा
कॉस थिटा 0 आणि शेवटी 0 0 1 0 0 1 इंटू ए इनवर्स इक्वल टू, या ठिकाणी सुद्धा आपल्याला फर्स्ट रो ला कॉस थिटा मल्टिप्लाय करायचे, म्हणजे या ठिकाणी 1 इंटू कॉस थिटा 0 0, या ठिकाणी 0 1 0 आणि शेवटी 0 0 1. त्याच्यानंतर आता आपल्याला माहिती आहे कॉस स्क्वेअर थिटा मध्ये जर आपण साइन स्क्वेअर थिटा ऍड केला तर त्या ठिकाणी 1 येतो. मग आपण हा जो रो आहे सेकंड रो, या ठिकाणचा साइन थिटानं मल्टिप्लाय करायचा आणि तो या कॉस स्क्वेअर थिटा सोबत ऍड करायचा, म्हणजे R1 मध्ये ऍड करायचा. तर असं घ्यायचं इथं, बाय R1 टेन्स टू R1 प्लस साइन थिटा इंटू R2 वी गेट. तर या ठिकाणी असं येईल, मग R1 आहे या ठिकाणी कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन थिटा इंटू साइन थिटा, R2 मध्ये साइन थिटा आहे, साइन थिटा इंटू साइन थिटा साइन स्क्वेअर थिटा येतो आणि कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा हा 1 येतो. त्याच्यानंतर इथं R1 आहे मायनस साइन थिटा कॉस थिटा प्लस साइन थिटा इंटू R2 मध्ये कॉस थिटा आहे, म्हणजे मायनस साइन थिटा कॉस थिटा प्लस साइन थिटा कॉस थिटा, तो 0 होऊन जातो या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर इथं R1 मध्ये आहे 0 प्लस 0 गुणिले साइन थिटा 0 येतो, 0 प्लस 0 0 येतो. आणि नंतर जो सेकंड रो आहे तो ऍज इट इज येतो, साइन थिटा कॉस थिटा आणि इथं 0, नंतर 0 0 1 इंटू ए इनवर्स इक्वल टू. मग आता या ठिकाणी बघा काय होतं, फर्स्ट रो मध्ये आहे कॉस थिटा प्लस साइन थिटा इंटू हा 0 0 होतो, म्हणजे तो काय, तो ऍज इट इज कॉस थिटा जशाला तसा राहतो कॉस थिटा. पुन्हा नंतर R1 आहे 0 प्लस साइन थिटा गुणिले 1 येतं साइन थिटा, 0 प्लस साइन थिटा म्हणजे साइन थिटा. त्याच्यानंतर तो जो हा 0 प्लस 0 गुणिले साइन थिटा 0 येतो. आणि नंतर सेकंड आणि थर्ड रो ऍज इट इज 0 1 0 आणि 0 0 1. आता त्याच्यानंतर इकडे बघ, त्याच्यानंतर हा जो कॉस थिटा आहे या ठिकाणी आपल्याला 1 आणायचा आहे. आपण याच्या अगोदर बघितलं जेव्हा नंबर्स होते त्यावेळेस जो नंबर होता एखाद्या ठिकाणी जर आपल्याला 1 आणायचा असेल आणि त्या ठिकाणी जर एक नंबर असता तर त्यावेळेस आपण त्या नंबरला त्या नंबरनं डिवाइड केलं होतं. या ठिकाणी सुद्धा कॉस थिटाला जर आपण कॉस थिटानं डिवाइड केलं तर या ठिकाणी 1 होतो, पण हा जो साइन थिटा आहे या ठिकाणी जर आपण त्याला कॉस थिटानं डिवाइड केलं तर तो साइन थिटा अपॉन कॉस थिटा हा टॅन थिटा होतो, म्हणजे फंक्शन चेंज होतंय. पण आपल्याला फंक्शन चेंज न होऊ देता त्याला 1 करायचंय. तर त्यावेळेस अगोदर असं जर फंक्शन आलं तर हा जो साइन थिटा याला आपल्याला सर्वप्रथम 0 करावं लागेल. आता हा जर याला जर 0 करायचा असेल तर काय करता येईल, मग हा जो फर्स्ट रो आहे याला साइन थिटानं मल्टिप्लाय करायचं आणि याच्यामधून मायनस करायचा, तो 0 होऊन जातो. तर बघा मग असं येईल, बाय आपल्याला चेंजेस R2 मध्ये करायचे, R2 टेन्स टू R2 मायनस साइन थिटा इंटू R1 वी गेट. तर आपल्याला या ठिकाणी असं मिळेल, मग बघा फर्स्ट रो जो आहे तो ऍज इट इज राहतो 1 0 0. आता इथे येईल मग R2 आहे साइन थिटा मायनस साइन थिटा गुणिले 1 साइन थिटा मायनस साइन थिटा 0 होतो. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा R2 आहे कॉस थिटा मायनस साइन थिटा गुणिले 0 0 होतो आणि या ठिकाणी कॉस थिटा ऍज इट इज राहतो कॉस थिटा. आणि या ठिकाणी 0 मायनस साइन थिटा गुणिले 0 0 आणि 0 मायनस 0 0. थर्ड रो ऍज इट इज 0 0 1 इंटू ए इनवर्स इक्वल टू. बघा आता या ठिकाणी R2 आहे 0, फर्स्ट रो ऍज इट इज घेऊ आपण, कॉस थिटा साइन थिटा 0 कॉस थिटा साइन थिटा 0. त्याच्यानंतर 0 मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा, म्हणजे मायनस साइन थिटा कॉस थिटा येतो, मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा. त्याच्यानंतर R1 आहे 1 मायनस साइन थिटा इंटू साइन थिटा साइन स्क्वेअर थिटा येतो, इथं 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, याला थोडंसं इकडे घेऊ. आणि शेवटी मग 0 मायनस साइन थिटा इंटू 0 0 येतो आणि शेवटचा रो ऍज इट इज म्हणजे 0 0 1.
बघा त्यानंतर या ठिकाणी 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा आला या मॅट्रिक्स मध्ये. तर आता तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा असतो. तर त्या ठिकाणी आपल्याला तो चेंज करावा लागेल. तर असं येईल मग खाली 1 0 0 0 कॉस थिटा 0 आणि 0 0 1 इंटू ए इनवर्स इक्वल टू या ठिकाणी आता हे कॉस थिटा साइन थिटा 0 इथं मायनस साइन थिटा कॉस थिटा ॲज इट इज राहतो मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा. हा जो 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा आहे त्या ठिकाणी कॉस स्क्वेअर थिटा आहे. इथं 0 आणि 0 0 1. त्यानंतर आपल्याला हा जो कॉस थिटा या ठिकाणी 1 आणायचा. तर इथं आपण कॉस थिटानं जर कॉस थिटाला डिवाइड केलं तर इथं काही फरक पडणार नाही, कारण इथं 0 आहे, 0 आपण कॉस थिटा 0 राहतो, इथं पण 0 आपण कॉस थिटा 0 येतो. म्हणजे सेकंड रोला या ठिकाणी कॉस थिटानं डिवाइड करायचं बाय R2 टेन्स टू R2 अपॉन कॉस थिटा येतो. वी गेट तर या ठिकाणी आपल्याला असं मिळेल मग फर्स्ट रो या ठिकाणी ॲज इट इज राहतो 1 0 0. सेकंड मध्ये आता इथं 0 अपॉन कॉस थिटा 0, कॉस थिटा अपॉन कॉस थिटा 1 आणि 0 अपॉन कॉस थिटा 0. या ठिकाणी थर्ड रो ॲज इट इज 0 0 1 इंटू ए इनवर्स इक्वल टू आणि या ठिकाणी फर्स्ट रो ॲज इट इज राहतो म्हणजे इथं कॉस थिटा साइन थिटा आणि 0. या ठिकाणी बघा आता सेकंड रो मध्ये मायनस साइन थिटा कॉस थिटा अपॉन कॉस स्क्वेअर कॉस थिटा जर लिहिलं तर कॉस थिटा आणि कॉस थिटा इथं कॅन्सल होतो आणि फक्त मायनस साइन थिटा राहतो. या ठिकाणी कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा मधला एक कॉस थिटा कॅन्सल होतो आणि खालचा डिनॉमिनेटर मधला एक कॅन्सल होतो आणि या ठिकाणी फक्त कॉस थिटा राहतो. 0 अपॉन कॉस थिटा म्हणजे 0, इथं 0 0 1. आता अशा प्रकारे आपल्याला हा जो मॅट्रिक्स आहे हा आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट झाला आणि आयडेंटिटी मॅट्रिक्स इंटू ए इनवर्स म्हणजे ए इनवर्स असतो. ए इनवर्स इक्वल टू हा मॅट्रिक्स आपल्याला मिळाला कॉस थिटा साइन थिटा 0 मायनस साइन थिटा कॉस थिटा 0 आणि 0 0 1. अशा प्रकारे आपण जो दिलेला मॅट्रिक्स होता त्याचा एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करून आपण इनवर्स फाइंड केलेला आहे. बघा त्यानंतर आपल्याला सेकंड क्वेश्चन असा विचारलाय, तो जो दिलेला मॅट्रिक्स सेम आहे त्याचाच आपल्याला एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करून आपल्याला इनवर्स फाइंड करायचा आहे. तर इथं डायरेक्टली घेऊ आपण. अगोदरच याचा आपण डिटर्मिनंट फाइंड केलेला होता आणि तो नॉन झिरो आल्यामुळं हा जो मॅट्रिक्स आहे तो इन्व्हर्टिबल आहे. नंतर सेपरेट फाइंड करण्याची गरज नाही. तर बघा घेऊ मग असा कन्सिडर ए इंटू ए इनवर्स इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स. रो ट्रान्सफॉर्मेशन किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन करते वेळेस ही जी कंडिशन आहे फर्स्ट ती प्रत्येक वेळेस घ्यायची असते, कारण आपण याच फॉर्म्युल्याचा यूज करून आपण ट्रान्सफॉर्मेशन करतो. बघा तर ए मॅट्रिक्स घेऊ कॉस थिटा मायनस साइन थिटा 0 साइन थिटा कॉस थिटा 0 0 0 1 इंटू ए इनवर्स इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स इथं 3/3 ची 1 0 0 0 1 0 0 0 1. बघा या ठिकाणी आपल्याला इथं कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचं आहे. तर हा जो कॉस थिटा आहे याच्या ठिकाणी 1 आणण्यासाठी सेम आपल्याला इथं या कॉस थिटानं मल्टिप्लाय करायचं. तर या ठिकाणी असं येईल. मग आपण आता या ठिकाणी कॉलमला मल्टिप्लाय करायचं आपल्याला. तर असं घ्यायचं बाय C1 येईल इथं C1 टेन्स टू cos theta into C1 we get. बघा पूर्ण कॉलमला आपल्याला cos theta ने मल्टिप्लाय करायचं. तर या ठिकाणी असं होईल मग cos theta into cos theta cos square theta sin theta into cos theta sin theta cos theta sin theta into cos theta
आणि इथं 0 इंटू कॉस थिटा म्हणजे 0 येईल. आणि सेकंड आणि थर्ड कॉलम ॲज इट इज, इथं मायनस साइन थिटा, इथं कॉस थिटा 0 आणि 0 0 1 इंटू ए इनवर्स इक्वल टू, इथं येईल मग 1 इंटू कॉस थिटा 0 इंटू कॉस थिटा 0 आणि 0 इंटू कॉस थिटा 0. इथं येईल 1, इथं 0 येईल, 0 1 0 आणि इथं 0 0 1. त्याच्यानंतर हा जो कॉस स्क्वेअर थिटा याच्यामध्ये आपल्याला हा साइन स्क्वेअर थिटा, त्याला साइन थिटानं मल्टिप्लाय करून याच्यामध्ये ऍड करायचं, म्हणजे कॉलम C2 ला साइन थिटानं मल्टिप्लाय करायचं आणि याच्यामध्ये ऍड करायचं. आता इथं मायनस चिन्ह आहे बघा, याला जर आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचं म्हणलं डायरेक्टली तर ते होणार नाही. तर आपल्याला काय करावं लागेल, याला याच्यामध्ये ऍड करण्यासाठी सबट्रॅक्ट करावं लागेल. तर असं येईल मग बाय C1 टेन्स टू C1 मायनस साइन थिटा इंटू C2 वी गेट. तर असं येईल मग या ठिकाणी कॉस स्क्वेअर थिटा हा मायनस साइन थिटा इंटू मायनस साइन थिटा, म्हणजे आणि या ठिकाणी मायनस इंटू मायनस प्लस होतो आणि त्या ठिकाणी साइन स्क्वेअर थिटा येतो, म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा हा 1 येतो. त्याच्यानंतर साइन थिटा कॉस थिटा मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा तो 0 होतो. आणि शेवटी 0 मायनस साइन थिटा इंटू 0 म्हणजे 0, 0 मायनस 0 0 येतो. C2 आणि C3 ॲज इट इज, म्हणजे इथे येईल मायनस साइन थिटा कॉस थिटा 0 आणि इथं 0 0 1 इंटू ए इनवर्स इक्वल टू, या ठिकाणी येईल बघा C1 मध्ये इथं कॉस थिटा आहे, मायनस 0 इंटू साइन थिटा हा 0 येतो आणि इथं फक्त कॉस थिटा राहतो, कॉस थिटा. पुन्हा इथं C1 आहे 0 मायनस साइन थिटा इंटू 1 साइन थिटा येतो, आणि म्हणजे 0 मायनस साइन थिटा हा मायनस साइन थिटा येतो, मायनस साइन थिटा. त्याच्यानंतर 0 मायनस 0 इंटू साइन थिटा 0 आणि 0 मायनस 0 0. सेकंड आणि थर्ड कॉलम ॲज इट इज 0 1 0 0 0 1. त्याच्यानंतर हा जो कॉस थिटा या ठिकाणी आपल्याला 1 आणायचा आहे, पण आपण असं डायरेक्टली नाही आणू शकत. तर हा जो साइन थिटा आहे, हा जो साइन थिटा त्याला आपल्याला सर्वप्रथम 0 करायचा आहे. तर त्याला 0 करण्यासाठी हा जो फर्स्ट कॉलम आहे त्याला साइन थिटानं मल्टिप्लाय करायचं आणि त्याचे C1 आणि C2 ची ऍडिशन करायची. तर असं येईल मग बाय, आपल्याला चेंजेस C2 मध्ये करायचे, तर असेल C2 टेन्स टू C2 प्लस साइन थिटा इंटू C1 वी गेट. तर या ठिकाणी असं येईल बघा पुढच्या मॅट्रिक्स मध्ये बघा, इथं C1 ॲज इट इज राहतो 1 0 0 1 0 0. नंतर हा जो बघा C2 आहे मायनस साइन थिटा आणि C1 इथं 1 आहे 1 इंटू साइन थिटा, 1 इंटू साइन थिटा म्हणजे साइन थिटा मायनस साइन थिटा इथं 0 येतो. या ठिकाणी कॉस थिटा प्लस C1 इंटू म्हणजे 0 इंटू साइन थिटा 0 येतो आणि इथं फक्त कॉस थिटा राहतो. इथं 0 प्लस साइन थिटा इंटू 0 0 येतो. थर्ड कॉलम ॲज इट इज 0 0 1 इंटू ए इनवर्स इक्वल टू, या ठिकाणी येईल मग फर्स्ट कॉलम ॲज इट इज राहतो कॉस थिटा मायनस साइन थिटा आणि 0. नंतर इथं येईल असं बघा C2 आहे 0 प्लस साइन थिटा इंटू कॉस थिटा, म्हणजे साइन थिटा कॉस थिटा येतो, साइन थिटा इंटू कॉस थिटा. त्याच्यानंतर या ठिकाणी आहे 1 1 प्लस मायनस साइन थिटा इंटू प्लस साइन थिटा, म्हणजे मायनस साइन थिटा प्लस साइन थिटा साइन स्क्वेअर थिटा येतो आणि इथं असेल 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. आणि इथं 0 प्लस 0 इंटू साइन थिटा हा 0 येतो आणि 0 प्लस 0 0 आणि थर्ड कॉलम ॲज इट इज 0 0 1. आणि अजून माहिती आहे आपल्याला आताच पाहिलं 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा येतो. आता हे आपल्याला असंच घेऊ डायरेक्टली, एक स्टेप वाढवू 1 0 0 0 कॉस थिटा
0 आणि 0 0 1. त्यानंतर ए इनवर्स इक्वल टू इथे येईल कॉस थिटा मायनस साइन थिटा 0. इथं साइन थिटा कॉस थिटा जशाला तसं राहतं, साइन थिटा इंटू कॉस थिटा. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा. आणि इथं 0 0 0 1 इथं. आता हा जो कॉस थिटा याला आपण डायरेक्टली कॉस थिटाने डिवाइड करायचं आणि त्या ठिकाणी 1 आणायचं. म्हणजे बाय आपल्याला चेंजेस C2 मध्ये करायचे, तर असं C2 टेन्स टू C2 अपॉन कॉस थिटा वी गेट. तर या ठिकाणी आपल्याला असं मिळेल. मग फर्स्ट कॉलम ॲज इट इज राहतो 1 0 0 0 अपॉन कॉस थिटा 0, कॉस थिटा अपॉन कॉस थिटा 1 येतो आणि 0 अपॉन कॉस थिटा 0. थर्ड कॉलम ॲज इट इज 0 0 1. आता हा जो मॅट्रिक्स आहे तो आयडेंटिटी मॅट्रिक्स कन्वर्ट झाला इंटू ए इनवर्स इक्वल टू या ठिकाणी फर्स्ट कॉलम जशाला तसा कॉस थिटा मायनस साइन थिटा 0, कॉस थिटा मायनस साइन थिटा 0. त्याच्यामध्ये साइन थिटा इंटू कॉस थिटा अपॉन कॉस थिटा जर केलं तर कॉस थिटा आणि कॉस थिटा कॅन्सल होऊन तिथं फक्त साइन थिटा राहतो. या ठिकाणी साइन थिटा. त्याच्यात इथं मग सेकंड एलिमेंटला कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा म्हणलं तर कॉस स्क्वेअर थिटा म्हणलं कॉस थिटा कॅन्सल होऊन त्या ठिकाणी फक्त कॉस थिटा राहतो. आणि 0 अपॉन कॉस थिटा म्हणजे 0 आणि थर्ड कॉलम ॲज इट इज 0 0 1. आणि या ठिकाणी हा जो मॅट्रिक्स आहे तो आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट झाला, तर आपण त्याला डायरेक्टली असं घेऊ ए इनवर्स इक्वल टू. मग आपल्याला देअरफॉर ए इनवर्स इक्वल टू या ठिकाणी असं येईल कॉस थिटा साइन थिटा 0 मायनस साइन थिटा कॉस थिटा 0 आणि 0 0 1. आणि बघा जेव्हा आणि हा आला इनवर्स. आणि जेव्हा आपण इलेमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशनचा यूज केला होता त्यावेळेस सुद्धा जे काही इनवर्स आला होता तो सेम आहे. आणि इथं सुद्धा आपण त्याच मॅट्रिक्सचा कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करून जेव्हा आपण त्याचा इनवर्स फाइंड केला तो सुद्धा सेम आहे. म्हणजे कोणताही मॅट्रिक्स असेल त्याचा जर आपण रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करा किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन तर त्याचा जो इनवर्स आहे तो सेम येतो.